एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। देशाच्या राजकारणात 4 मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे पहिले नेते ठरले। आपला जुना रेकॉर्ड मोडीत काढत त्यांनी आज नवा रेकॉर्ड स्थापन केलाय। पाहूया हा एक रिपोर्ट। 4 वेळेला का 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालं। त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो की 6 वेळा उपमुख्यमंत्री, पहाटेही उपमुख्यमंत्री, संध्याकाळी उपमुख्यमंत्री। पण तिथंच गाडी थांबते, पुढे काय जाईल? सलग, नो ब्रेक। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। यंदा लाल पागोटान गुलाबी शेल्यानं प्रचार कॅम्पेन करणाऱ्या अजितदादांनी आपलाच रेकॉर्ड मोडलाय। 1-2 नव्हे तर तब्बल 6 वेळा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। पोराशी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बाळगून असले तरी कदाचित अजितदादांचा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड पुढची अनेक दशकं कुणीच मोडणार नाही। सरकार कुणाचंही येवो, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आधीच फिक्स आहेत असा समज व्हावा इतकं अजित पवारांचं नातं उपमुख्यमंत्री पदाशी जोडलं गेलंय। त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो की 6 वेळा उपमुख्यमंत्री, सलग, नो ब्रेक। बरं का, सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री, जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की आतापर्यंत 4 मुख्यमंत्र्यांच्या समवेत अजितदादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेत। हा सुद्धा एक अनोखा विक्रम आहे। 2010ला पहिल्यांदा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते। नंतर 2012ला पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली, तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते। 2019च्या 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर असे फक्त 80 तास उपमुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्डही अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवेळी केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। लगेच 7 दिवसांनी 30 नोव्हेंबर 2019ला दादा मवियात उपमुख्यमंत्री झाले। उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते। जून 2023ला मवियाला सोडून ते महायुतीचे उपमुख्यमंत्री बनले, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। त्यानंतर आता 2024 मध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की 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 अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की हा ते रेकॉर्ड वीरच आहेत ते, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे। त्यांनी स्वतःच काल सांगितलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानलं। हे तुम्हाला काल कळलं की मी 5 वर्ष उपमुख्यमंत्री राहणार, हे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खोलात न जाणं बरं आहे। म्हणजे 2014 ते 19 ही 5 वर्ष सोडल्यास 2010 पासून ते 2024 पर्यंत अजित पवार कोणत्या ना कोणत्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले आहेत। पहाटेही उपमुख्यमंत्री, संध्याकाळी उपमुख्यमंत्री, अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी डेप्युटी सीएम म्हणून जे काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तम सहकारी म्हणून काम केलं। माननीय उद्धव ठाकरे नेहमी त्यांचं कौतुक करतात की मंत्रिमंडळातील एक भरोशाचा सहकारी म्हणून ते आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात। हे महत्त्वाची गोष्ट आहे।
प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अशी देशाच्या राज्यघटनेत कोणतीही तरतूदच नाही. पण युती आघाड्यांच्या राजकारणात आपापसातली गणितं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री नंतर क्रमांक 2चा नेता म्हणून कॅबिनेट मंत्र्याला उपमुख्यमंत्री पद देण्याची प्रथा सुरू झाली. म्हणून घटनेत उल्लेख नसतानाही देशात विविध राज्य मिळून आज 26 उपमुख्यमंत्री आहेत. जगनमोहन रेड्डी सरकारमध्ये एकाच वेळी 5 उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. बिहारमधले अनुग्रह नारायण सिन्हा हे देशातले पहिले उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची प्रथा 1978 पासून जन्माला आली. वसंतदादा पाटलांच्या सरकारमध्ये नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्रात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले. मात्र एरवी उत्तर भारतातल्या राज्यात एकाच वेळी 2 उपमुख्यमंत्री करण्याचा पायंडा महाराष्ट्रात 2023 साली महायुती सरकारनं सुरू केला. शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असताना सोबत आलेल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. या घडीला देशात उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, ओडिशा आणि महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देवगिरी तर मुख्यमंत्री होणाऱ्यांचा वर्षा बंगला यांच्यातलं पायी अंतर फक्त 14 मिनिटाचं आहे. पण 2010 ते 2024 या 14 वर्षात अद्यापही अजितदादांना हे राजकीय अंतर कापता आलेलं नाही. शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली खरी, पण यंदा दादांना महायुतीत जागाच कमी मिळाल्यानं मुख्यमंत्री पदावरचा दावा अजित पवारांनी प्रचारात दरम्यानच सोडला होता. का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथंच गाडी थांबते, पुढं काही जाईना. मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं. ते तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो. त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे. आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे. एक अपवाद वगळता उपमुख्यमंत्री राहिलेला नेता आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला नाही. अनेकांची नावं शर्यतीत जरूर राहिली, पण कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांची नावं मागे पडत गेली. नाशिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव अधिक, गोपीनाथ मुंडे, 2 वेळा छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते, RR पाटील, अजित पवार तब्बल 6 वेळा. 2022च्या शिंदे सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या नावांपैकी उपमुख्यमंत्री राहिलेल्या कुणालाही मुख्यमंत्री बनता आलं नाही. त्यात अपवाद एकट्या देवेंद्र फडणवीसांचा राहिला. 1978ला उपमुख्यमंत्री राहिलेले नाशिकराव तिरपुडे 1983च्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. प्रत्यक्षात तेही शर्यत जिंकू शकले नाही. रामराव अधिकही 1985च्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते, पण तत्कालीन परिस्थितीत ते शक्य झालं नाही. 1995ला उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा चेहरा होते, पण पुढच्या 99च्या निवडणुकीत सेना भाजप युतीचा पराभव झाला. 1.5 दशकांपूर्वी अजित पवारांना मुख्यमंत्री या पदाबरोबरच गृहमंत्री होण्याचीही महत्वाकांक्षा होती, पण त्यावेळी भुजबळ त्या पदावर होते. पक्षांतर्गत विरोधही महत्वाचा होता. पुढे उपमुख्यमंत्री म्हणून RR पाटलांची कामगिरी उजवी ठरल्यामुळे अजित पवारांचं नाव मागे पडलं. हे दोघंही जे बोलणार आहेत ते गृह खात्याचे माजी त्या ठिकाणी गृहमंत्री. मलाही कधी कधी वाटतं की आपल्यालाही गृह खातं द्यावं, पण पिक्चर साहेबही देत नाही, साहेब तर नाहीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आपण त्या अजून योग्यतेचे नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला गृह खातं मिळत नाही. एखादा मजबूत घोडा असतो ना, घोडा, त्या घोड्यावर जर भलता चालता जर बसला ना तो घोडा त्याला फेकून देतो. त्याची मान एकदम पक्की पाहिजे, तरच ते आहे तो घोडा बरोबर चालतो. हे भलता चालताचं काम नाही. अरे इतके वर्ष सगळ्यात जास्त काळ कोण गृहमंत्री राहिले माहितीये? RR पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, अरे एकदा मला द्याव गृह मंत्रालय, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडे चालू देणार नाही, मला वेडवाकडे खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकला तरी मी म्हणतो घे त्याला टायरमध्ये जिजा.
अजितदादा आज सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, आपले नेते आहेत, शुभेच्छा काय आणि नेमकं कसं बघताय याच्याकडे? आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि ते 6व्या वेळेला होतो आहे, परंतु प्रत्येक वेळेला जे त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. थोडंसं तरी कडक बोलत असले तरी ते चांगल्यापणासाठी आणि त्यांच्याकडे एक अर्थ खातं आहे, जे मला वाटतं 10 वेळा त्यांनी बजेट मांडलेलं आहे. त्या किटीमध्ये कसे येईल सरकारी तिजोरीमध्ये, हे सगळं करत असताना काही लोकांना नाराज करणं, काही लोकांना फटकारणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्याच्या पाठीमागे काही राग असतो अशातला भाग नाही. दादांवर लोक प्रेमसुद्धा करतात. शरद पवार अजित पवार वेगवेगळे झाले असले तरी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री आणि सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान या घडीपर्यंत 2च नेत्यांकडे आहे. शरद पवार 4 वेळा, वसंतराव नाईक 3 वेळा, वसंतदादा पाटील 3 वेळा आणि आता देवेंद्र फडणवीसांनी 3ऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळा अजित पवार आणि 2 वेळा छगन भुजबळ यांनी हे पद भूषवले. तुर्तास गेल्या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये नंबर 1 कोण आणि नंबर 2 कोण याचीही चर्चा रंगली होती. तेव्हा नंबर 1 चे उपमुख्यमंत्री फडणवीसच असल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं. मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देऊन सर्वांची भाषणं ऐकतायत, पण 2 उपमुख्यमंत्री काही लक्ष द्यायला तयार नाही. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर 1 कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर 2 कोण. मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे, ते बाकीचेच सांगायला लागलेत, कसं होणार? यावेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळे शिंदे अजितदादांमध्ये नंबर 1 आणि नंबर 2 कोण असणार याची उत्सुकता काल पिकलेल्या हर्षातून ताणली गेली आहे. क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.